भारतामध्ये संघराज्यात्मक व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. त्यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासन अशी दुहेरी शासन पद्धती आहे. भारतामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र शासनामध्ये कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश आहे, तसं राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतामध्ये आज 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असलेले आपल्याला दिसतात. त्यातल्या दिल्ली या राज्याला राजधानीचा राज्य दर्जा देण्यात आलेला आहे. आपण विशेषतः आजच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याची रचना, अधिकार आणि कार्य समजून घेणार आहोत. आज विशेषत्वानं या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा कार्यकारी मंडळाचा जो प्रमुख असतो राज्यपाल, त्या पदाची रचना, त्याचे अधिकार आणि त्याची कार्य नेमकी कशा पद्धतीची आहेत ते समजून घेणार आहोत. महाराष्ट्राचे राज्यपाल हे या घटक महाराष्ट्राचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करत असतात. म्हणजे ते राज्याचे सर्वोच्च प्रमुख म्हणून काम करत असतात. भारतामध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल नेमला जातो. काही वेळेला संयुक्तपणे 2 राज्यांचा कार्यभार सुद्धा एखाद्या राज्यपालाकडे दिला जातो. जसं महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांना पूर्वी संयुक्तपणे एकच राज्यपाल दिले जात होते. अलीकडच्या कालखंडामध्ये मात्र प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्रपणे राज्यपाल नेमण्याची प्रथा ही पडलेली साधारणतः आपल्याला दिसते. राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करत असतात. जसं केंद्र शासनामध्ये राष्ट्रपती हे त्या केंद्र शासनाचे प्रमुख म्हणून काम करतात आणि ते राष्ट्राचे प्रमुख म्हणून काम करतात, तसंच राज्यामध्ये राज्यपाल हे राज्याचे प्रमुख म्हणून काम करतात. राज्याच्या कार्यकारी मंडळाचे ते प्रमुख असतात आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी किंवा त्यांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश हा कार्यकारी मंडळामध्ये करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षामध्ये राष्ट्रपतींप्रमाणेच राज्यपाल हे नाममात्र प्रमुख म्हणून काम करतात. म्हणजे त्यांना वास्तविक असे अधिकार नाहीत. वास्तविक अधिकार हे पूर्णपणे मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाकडे असतात. म्हणजे राज्यपालानं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणं हे घटनाकारांना अपेक्षित होतं आणि आहे असं आपल्याला म्हणता येईल. भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात. राष्ट्रपतींना राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे, पण त्या संदर्भातला सल्ला जो असतो तो पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ जे असतं ते देत असतं. घटना परिषदेमध्ये राज्यपाल हे निवडणुकीच्या पद्धतीनं सत्तेवरती यावेत अशा पद्धतीची चर्चा झाली होती. पण निवडणुकीच्या पद्धतीने जर राज्यपाल पद भरलं गेलं तर मुख्यमंत्री आणि राज्यपाल या दोघांचे अधिकार समान होतील आणि त्यामुळे दोन्ही पदांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या गोष्टीसाठी घटना परिषदेनं राज्यपाल हा नाममात्र असावा याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. राज्यपालानं जर निवडणुकीच्या माध्यमातून राज्यपाल पद हे भरलं गेलं असतं तर कदाचित राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला जास्त महत्त्व दिलं असतं. हाही एक मुद्दा त्यामागे होता आणि त्यामुळे राज्यपाल हा नियुक्त असावा अशा पद्धतीची सर्वसाधारण भावना घटना परिषदेची झाली आणि भारतामध्ये राज्यपालाचं पद हे नियुक्ती पद्धतीनं भरलं जाऊ लागलं. राज्यपालांची मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आता ही पद्धती जी आहे ही आपण कॅनडाच्या राज्यघटनेवरनं घेतलेली आहे. भारताचे राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात. आता राज्यपालांची नियुक्ती होण्यासाठी कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या अटी आवश्यक असतात? एक म्हणजे सर्वसाधारण जी अट आहे ती म्हणजे सार्वत्रिक ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीनं वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे.
तिसरं म्हणजे अशी राज्यपाल पदावरती नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतातल्या कुठल्याही सभागृहाची सभासद असता कामा नये. म्हणजे लोकसभा, राज्यसभा किंवा एखाद्या राज्याच्या विधानसभा किंवा विधान परिषदेची ती सभासद असता कामा नये. समजा अशा सभासदाची जर राज्यपालपदी नियुक्ती झाली तर त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे तो ज्या सभागृहाचा सभासद असेल ते पद त्याला सोडावं लागतं. ज्या व्यक्तीला राज्यपाल पदावरती बसवलं जातं किंवा जी नियुक्त केलं जातं त्या व्यक्तीनं इतर कोणत्याही पद्धतीचं लाभाचं पद प्राप्त केलेलं नसावं अशा पद्धतीची अट ही राज्यपाल नियुक्तीच्या अटींमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता मग राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे? सर्वसाधारणपणे राज्यपालांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. पण घटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्या पदावरती काम करतील. म्हणजेच राज्यपालांची नियुक्ती ही केंद्र शासनाच्या अधीन असते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला केंद्र शासन किंवा केंद्र शासनाचं म्हणणं ऐकणाऱ्या व्यक्तींना राज्यपाल पदावरती बसवलं जातं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तो एका अर्थानं केंद्राचा हस्तक म्हणून त्याच्याकडे बऱ्याच वेळेला बघितलं गेलेलं साधारणतः दिसतं. 5 वर्ष मुदत संपल्यानंतर एखाद्या राज्यपालांची पुनर्नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि राज्यपाल पदाची मुदत संपण्याआधी त्यांचा राजीनामा सुद्धा राष्ट्रपती घेऊ शकतात किंवा त्यांना पदभ्रष्ट करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. राज्यपाल आपलं अधिकार पद स्वीकारत असताना गोपनीयतेची आणि म्हणजे राज्यघटनेशी एकनिष्ठ राहून काम करण्याची शपथ घेत असतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना तशा पद्धतीची शपथ देत असतात. राज्यपालांचं वेतन आणि भत्ते जे आहेत ते केंद्र शासन निश्चित करत असतं. ते वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे त्याच्या संख्येमध्ये जाण्याचं काही कारण आहे अशातला भाग नाही. राज्यपालांना वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि सवलती मिळतात. राजभवन हे त्यांना मोफत निवासस्थान दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे भत्ते आहेत ते ठरवण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र शासनाला म्हणजे संसदेला आहे. राज्यपालांचं वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिलं जातं. राज्यपालाला काही विशेष अधिकार सुद्धा दिलेले आहेत आणि घटनेनं काही अधिकार दिलेले आहेत. आता राज्यपालांना नेमके कोणत्या प्रकारचे अधिकार? एक साधारणतः 4-5 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण करता येऊ शकतं. एक म्हणजे कार्यकारी अधिकार, ज्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आपण म्हणतो. या कार्यकारी अधिकारांमध्ये मगाशी मी म्हटलं तसं की राज्यपाल हे घटक राज्यांचे प्रमुख असतात. त्या राज्याचा कारभार जो असतो तो त्या राज्याच्या राज्यपालांच्या नावानं चालतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय जो असतो तो राज्यपालांच्या सहीनं होतो. या दृष्टिकोनातून राज्यपालांचं पद हे महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. घटक राज्याचे सगळे प्रशासकीय अधिकार राज्यपाल स्वतः किंवा दुय्यम अधिकाऱ्यामार्फत वापरत असतो. सर्व प्रशासकीय आदेश मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं राज्यपालांच्या नावानं निघतात. केंद्र शासनाप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचं सरकार जे आहे ते संसदीय शासन पद्धतीचं आहे. राज्य कारभाराबद्दल राज्यपालाला सल्ला देण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ नेमलं जातं किंवा ते घटनेमध्ये अनुस्यूत आहे. घटनेचं कलम 163 जे आहे त्या कलमानुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पाचारण करण्याचा किंवा त्याला शपथ देण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या राज्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही आणि सरकार बनवणं अडचणीचं ठरतं, अशा वेळेला राज्यपाल स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घेऊ शकतात
म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये बहुमतवाल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्रीपदी नियुक्त केला जातो, पण विशेष परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा मात्र राज्यपालांचा अधिकार हा महत्वाचा ठरतो. उदाहरणार्थ 1978 मध्ये महाराष्ट्रामध्ये पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार, पुलोद सरकार ज्याला आपण म्हणतो, ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवरती आलं होतं, किंबहुना राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली होती. अगदी अलीकडेच्या कालखंडामध्ये म्हणजे 2019च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. पण निवडणुकीनंतरच्या कालखंडामध्ये शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर गेली. पण त्याआधी जे काही रामायण महाभारत या महाराष्ट्रामध्ये घडलं त्याच्यामध्ये राष्ट्रपतींनी, आपल्या राज्यपालांनी कोणाला मुख्यमंत्री पदासाठी बोलवावं याच्यावरून बरेच दिवस चर्चा विमर्श चाललेले होते. मग त्याच्यामध्ये जवळपास महिनाभर विधानसभा स्थगित ठेवली गेली होती. राष्ट्रपती राजवटीची शिफारस झाली, राष्ट्रपती राजवट उठवली गेली. त्यातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं अल्पायुषी सरकार जे होतं ते सत्तेवरती आलं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार सत्तेवरती आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये म्हणजे सर्वसाधारण परिस्थिती असताना मुख्यमंत्री नियुक्ती करण्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत, पण जेव्हा त्रिशंकू अवस्था निर्माण होते अशा वेळेला मात्र राज्यपालांचा स्वविवेकाधीन अधिकार जो असतो तो बऱ्याच वेळेला महत्वाचा ठरताना आपल्याला दिसतो. घटक राज्यामध्ये संयुक्त मंत्रिमंडळ निर्माण करणं जर अशक्य झालं तर अशा वेळेला घटनात्मक यंत्रणा कोलमडलेली आहे अशा पद्धतीचा अहवाल देऊन राज्यपाल राष्ट्रपती पदाची, आपल्या राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्र शासनाकडे करू शकतो. प्रशासकीय प्रमुख या नात्यानं राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. घटनात्मक दृष्ट्या राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख असला तरी प्रत्यक्षातली सत्ता जी आहे ती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे असते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्यपालानं काम करावं अशी अपेक्षा घटनेमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल राज्यकारभारासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवू शकतो. तसेच महत्वाच्या विचारासाठी तो मंत्रिमंडळाकडे आपले विचार पाठवू शकतो. म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला करण्याचा अधिकार आहे. घटक राज्याच्या प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांना आहे. उदाहरणार्थ राज्याचा महाअधिवक्ता, ज्याला ॲडव्होकेट जनरल असं म्हटलं जातं, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, दुय्यम न्यायालयातले न्यायाधीश त्यांच्या नियुक्त्या, किंवा विद्यापीठांचे कुलगुरू, उपकुलगुरू यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार, किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, किंवा विद्यापीठातल्या ज्या सिनेट जे सदस्य असतात त्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. राज्य सूचीतले जे काही विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भामध्ये कार्यकारी जे अधिकार आहेत ते राज्यपालांकडे आहेत. दर 15 दिवसांनी राज्यपालांना राज्याच्या कारभाराचा अहवाल हा राष्ट्रपतींना पाठवावा लागतो. म्हणजे तो अधिकार त्यांचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा अधिकार जो आहे तो कायदेविषयक अधिकार, ज्याला लेजिस्लेटिव्ह पॉवर असं म्हणतात. राज्यपाल हा विधिमंडळाचा जरी सदस्य नसला, कायदेमंडळाचा जरी सदस्य नसला तरी तो कायदा निर्मिती प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळानं एखादं विधेयक संमत केल्यानंतर जोपर्यंत राज्यपालांची त्याच्यावरती सही होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. या दृष्टिकोनातून राज्यपालांचा अधिकार हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्याला आहे, विधानसभा आणि विधान परिषदांची. काही राज्यांमध्ये विधान परिषदा अस्तित्वामध्ये, परिषद हे सभागृह अस्तित्वामध्ये नाही, पण ज्या ठिकाणी 2 सभागृह आहेत त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याचा अधिकार त्याला आहे. आवश्यक त्यावेळी किंवा कोणत्याही ठिकाणी तो सभागृहाची बैठक बोलावू शकतो.
म्हणजे अमुक एका ठिकाणीच बोलावली पाहिजे असं काही बंधन नाहीये. त्यामुळे त्याला आवश्यक वाटलं कोणत्याही वेळी तो सभागृहाची बैठक बोलावू शकतो. सभागृहाच्या 2 बैठकांमधलं अंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावं अशी अट मात्र घटनेमध्ये आहे. दुसरं म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणारी जे पहिलं अधिवेशन असतं विधानसभेचं, त्या अधिवेशनामध्ये किंवा नवीन वर्षांच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपाल अभिभाषण करत असतो. तिसरा मुद्दा या संदर्भामध्ये सांगता येतो तो म्हणजे विधिमंडळाच्या एक किंवा दोन्ही सभागृहांना उद्देशून तो भाषण करतो. तसंच त्या सभागृहांना तो संदेश पाठवू शकतो. आपल्या अभिभाषणामध्ये तो शासनाची ध्येय धोरणं, योजना काय आहेत या संबंधीची माहिती देतो. आणि दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद झाले कायदा निर्मितीच्या प्रक्रियेबाबतीत तर दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे. राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या प्रत्येक विधेयकाला मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं की राज्यपालांची संमती आवश्यक असते. राज्यपालांच्या सहीशिवाय विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. आणि या संदर्भामध्ये विधेयकाला नकार देण्याचा अधिकार, विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार त्याला आहे. काही विधेयकं अशी असतात की जी केंद्र शासनाशी निगडीत किंवा त्या अधिकारांशी निगडीत असतात. अशी विधेयकं राखून ठेवून ती राष्ट्रपतींच्या संमतीसाठी तो पाठवू शकतो. तो अधिकार त्याच्यासाठी आहे. विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य नियुक्तीचा अधिकार जो आहे तो त्याच्याकडे आहे. कला, साहित्य, समाजसेवा, सहकार, विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना तो विधान परिषदेवरती नियुक्त करू शकतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 12 सभासद नियुक्तीचा अधिकार हा राज्यपालांना आहे. आणि त्याच्यावरून आज गोंधळ चाललेला आपल्याला साधारणतः दिसतो. भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं हे जे काही सरकार आहे यांच्यामध्ये बेबनाव जो आहे तो आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये असलेला दिसतो. विधानसभेमध्ये जर अँग्लो इंडियन समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही तर 2 जागा नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. राज्याच्या विधानसभेचं मुदतपूर्व विसर्जन करण्याचा म्हणजे ती बरखास्त करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्या संदर्भात निर्णय घेताना तो राष्ट्रपतींशी विचारविनिमय करून निर्णय घेत असतो. विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसेल त्यावेळेला अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स किंवा वटहुकूम असं म्हणतात तो काढण्याचा अधिकार त्याला आहे. मात्र 6 महिन्यांच्या आत अशा वटहुकुमांना, अध्यादेशांना विधानसभेची मंजुरी मिळणं आवश्यक आहे. म्हणजे एकदा का विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं की 6 आठवड्यांच्या आत अशा अध्यादेशांना विधानसभेनं मंजुरी देणं गरजेचं असतं. जर अशा पद्धतीची मंजुरी सरकारनं घेतली नाही तर ते अध्यादेश विसर्जित होतात किंवा ते रद्दबातल होतात असं आपल्याला म्हणता येईल. राज्यपालांच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारचं धनविधेयक विधानसभेमध्ये मांडता येत नाही. तसंच प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेमध्ये मांडलं जातं त्याला सुद्धा राज्यपालांची संमती आवश्यक असते. म्हणजे राज्यपालांच्या संमतीनंतर अर्थमंत्री ते विधानसभेमध्ये मांडत असतो. राज्याच्या वेगवेगळ्या विविध खात्याच्या ज्या काही मागण्या असतात, ज्याला आपण सरकारी मागण्या, अनुदानाच्या मागण्या म्हणतो, त्यांना किंवा खर्चाच्या पूरक मागण्या असतात त्या मागण्यांना सुद्धा राज्यपालांची मान्यता आवश्यक असते असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा अधिकार राज्यपालांचा आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार. राष्ट्रपतींप्रमाणेच राज्यपालांना सुद्धा तो अधिकार बहाल केलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करताना राष्ट्रपती राज्यपालांचा सल्ला विचारात घेत असतो. मात्र असा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतो. जिल्हा न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय जे असतात त्या न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपालांकडून केल्या जातात. त्यांच्या बढत्या, निवृत्ती, पदच्युती ही राज्यपालांकडून होत असते आणि त्या कार्यामध्ये राज्यपाल हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घेत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे राज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कायद्याच्या संदर्भामध्ये एखाद्या गुन्हेगाराला जर शिक्षा झालेली असेल तर ती माफ करण्याचा, ती कमी करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्यपालांना आहे.
मात्र केंद्र सरकारच्या कायदेभंगामुळे झालेली जी शिक्षा असेल ती शिक्षा रद्द करण्याचा अधिकार हा राज्यपालांना नाही. चौथा अधिकार जो आहे तो विवेकाधीन अधिकार, स्वेच्छाधिकार ज्याला म्हटलं जातं. या अधिकारांतर्गत म्हणजे 163व्या कलमामध्ये स्वेच्छेनं काही अधिकार किंवा स्वतःच्या विवेक बुद्धीनुसार काही अधिकार घेण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांना दिलेला आहे. मगाशी मी म्हटलं तसं की राज्यपालांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं आणि राज्यपालानं सदैव मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं काम करावं अशी घटनाकारांची किंवा आपल्या राज्यघटनेची अपेक्षा आहे. पण हे स्वेच्छाधिकार कोणत्या बाबतीमध्ये असतात तर एक म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर मुख्यमंत्रीपदी कोणाला पाचारण करायचं हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो स्वेच्छाधिकार हा राज्यपालांना आहे. म्हणजे राज्यपाल चाचपणी करतात कुठल्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत मिळू शकतं, त्यानुसार ते त्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पाचारण करू शकतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मात्र जो बहुमतवाला पक्ष असतो त्या पक्षाच्या नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी लागते. पण विशेष परिस्थिती जेव्हा असते, त्रिशंकू विधानसभा जेव्हा निर्माण होते, तेव्हा मात्र राज्यपाल विवेकाचा अधिकार वापरू शकतात. 1978 साली राज्यपालांनी तो अधिकार वापरला. पुलोदचं सरकार शरद पवारांचं जेव्हा स्थापन झालं तेव्हाचे जे राज्यपाल होते सादिक अली, त्यांनी आपला स्वेच्छाधीन अधिकाराचा वापर केला होता. 2019 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं संयुक्त सरकार जे होतं, अल्पायुषी सरकार ज्याला आपण म्हणतो, ते स्थापन करण्याचा प्रयत्न या स्वेच्छाधीन अधिकारामध्येच घेतला असं आपल्याला म्हणता येईल. विधानसभेमध्ये कोणत्याच पक्षाला जेव्हा बहुमत नसतं तेव्हा संयुक्त आघाडीचं सरकार प्रस्थापित होऊ शकतं का, त्या दृष्टिकोनातून चाचपणी करण्याचा अधिकार सुद्धा त्याला आहे. पण असं सरकार जेव्हा अस्तित्वात येत नाही असं जेव्हा राज्यपालांच्या लक्षात येतं तेव्हा राज्यपाल ती विधानसभा संस्थगित ठेवू शकतात किंवा विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतात. राज्यात अस्थिरता जर निर्माण झाली असेल आणि मंत्रिमंडळानं आपला विश्वास गमावलेला असेल तर राज्यपाल राष्ट्रपतींना तशा पद्धतीचा अहवाल देतात आणि राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. विधानसभेचं अधिवेशन चालू नसेल आणि एखाद्या कायद्याची जर तातडीने गरज असेल तर अशा वेळेला राज्यपाल त्या संबंधीचा वटहुकूम काढू शकतात. तो त्यांचा स्वेच्छाधिकार आहे असं म्हटलं जातं. काही इतर अधिकार राज्यपालांना दिले गेलेले आहेत. ते म्हणजे राज्यपाल लोकसेवा आयोगाचा वार्षिक अहवाल मागवतात आणि तो विधानसभेपुढे चर्चेसाठी ठेवू शकतात. राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो, त्यामुळे तो उत्सव मूर्ती असतो. विविध राजकीय समारंभांना, कार्यक्रमांना भेटी देणं, पारितोषिक देणं किंवा पदव्या, सन्मानदर्शक पदकं देणं, असे जी बक्षिसं देणं, त्यांचं वितरण करणं, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रमुख म्हणून उपस्थित राहणं, अशी कामं जी असतात ती राज्यपाल करत असतात. राज्यात आणीबाणी घोषित केल्यानंतर आणि राष्ट्रपती राजवट सुरू झाल्यानंतर राज्यपालाला त्या राज्याच्या प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती स्वीकारावी लागते. काही वेळेला राष्ट्रपती शेजारच्या राज्याचा कार्यभार जो असतो किंवा केंद्रशासित प्रदेशाचा कार्यभार जो असतो तो राज्यपालांकडे देऊ शकतात. म्हणजे हे काही इतर अधिकार जे आहेत ते आपल्याला सांगता येतील. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांना 371व्या कलमानुसार एक विशेष अधिकार आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे आहे. म्हणजे त्या विभागाचा समन्यायी विकास करण्याची जबाबदारी एका अर्थानं राज्यपालांवरती आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राचे राज्यपाल पदाची रचना, अधिकार आणि जी कार्य आहेत ती समजून घेता येऊ शकतात. धन्यवाद.